आता टॉप 9 मध्ये महत्त्वाच्या बातम्या बघूयात। नागपुरात सीलबंद लिफाफ्यातून 12वीच्या प्रश्नपत्रिका गायब होत असल्याची तक्रार। एका लिफाफ्यात एकूण 25 प्रश्नपत्रिका असतात। परीक्षा केंद्रावरती प्रत्यक्षात मात्र 24 प्रश्नपत्रिका पोहोचत असल्याची तक्रार। पर्यवेक्षकांकडून बोर्ड अधिकाऱ्यांना अहवाल सादर। नागपुरात पेपरफुटीचा प्रकार घडलेला नाही। विद्यार्थ्यांनी गैरसमज करण्यासाठी केलेला प्रकार हाणून पाडला। दोषींवर कठोर कारवाई होईल, नागपूर बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती। 29 मार्चपासून इंडिगो पुण्यातून बँकॉकला जाणारी सेवा बंद करणार। इंडिगोनं आतापासून बुकिंग घेणं बंद केलं। इंडिगोनं सेवा बंद करताना कोणताही कारण दिलेलं नाही। एसटीकडून विविध योजनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एनसीएमसी कार्ड अनिवार्य। सवलतींचा गैरवापर टाळण्यासाठी महामंडळाचा निर्णय। धुळे आगारात ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। धुळ्यामध्ये टरबुजाच्या दरामध्ये विक्रमी वाढ। बाजारात 40 रुपये प्रति किलो दराने टरबुजाची विक्री। सध्या रमजान महिना सुरू असल्यामुळे टरबुजाला मागणी वाढली। एसटी महामंडळानं होळी निमित्तानं 198 विशेष फेऱ्यांचं नियोजन केलं असून त्यापैकी 83 बसेस आतापर्यंत फुल झाल्यात। यात ग्रुप बुकिंग आणि वैयक्तिक बुकिंगचा समावेश। सर्वाधिक बुकिंग उद्याची। कोल्हापुरात माझं शहर माझी जबाबदारी मोहिमेला सुरुवात। नवनियुक्त महापौर रुपाराणी निकम यांच्याकडून स्वच्छतेसाठी उपक्रम। स्वच्छता मोहिमेत सामाजिक संस्थांचा देखील सहभाग। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ। सोन्याच्या दरात 1000 रुपयांची तर चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,63,770 रुपये तर चांदीचे दर 2,78,100 रुपयांवर। तुळजापूरच्या तुळजा भवानी मंदिरातल्या जतन आणि संवर्धनाच्या कामाला वेग। नक्षीकाम आणि कोरीव शैलीत भवानी शंकर सभा मंडपाचे खांब तयार। संवर्धनाचं काम 1.5 वर्षांपासून सुरू। काम लवकर पूर्ण करण्याची पुजाऱ्यांची मागणी।